आपल्या समस्या नमस्कार. आपण आता या ठिकाणी सकाळपासून जे काय रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली, आम्हाला गर्व आहे की अण्णा आमचे सहकारी असतात आणि असे विषय ते घेत असतात. हा विषय अतिशय सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. की साधी गोष्ट आहे की आपण एखादी वस्तू दुकानात घ्यायला गेलो तर आपल्या पसंतीनं आपण वस्तू घ्यायची असते आणि त्याचा काहीतरी भाव द्यायचा असतो. पण इथं आपण आपल्यावरती लादलं जातंय, आपल्याला विचारतच नाही तुम्हाला हे पाहिजे का नको पाहिजे. आणि आता जवळजवळ पाऊण तास झाला इथं रस्ता रोका, एवढे वाहनं थांबल्यात, पण एमएससीबीचा एकही अधिकारी इथं आलेला नाही. म्हणजे किती मस्ती आहे त्यांना आणि किती मगरुरीची भाषा आणि त्यांचं वर्तवणूक आहे. आमच्या सहकार्याने मीटर फोडलं म्हणून त्या मीटर धारकावर व आंदोलकांवर तुम्ही गुन्हे नोंद केले. पण ज्या माणसाला 25,000 रुपये बिल आलंय, तो माणूस ओरडतोय, अनेकांच्या घरामध्ये लाईटा नाहीत, त्यांचं तुम्ही ऐकून घेत नाही. पोलीस प्रशासनाचं सुद्धा हे चुकतंय, त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे. गोरगरिबांना एवढे पैसे भरायचे कुठून? बरं, हे चाललंय कशासाठी? ह्याच्या मुळात आपण जाऊया. अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आपण सांगतोय पण प्रशासनाला, पण त्यांचं ऐकून घेतलं जात नाही. म्हणून आमच्यावर, आमच्या सर्वसामान्य जनांवर ही आज वेळ आलेली आहे. पण याचा मोठा उद्रेक होऊ नये याची दखल प्रशासनाने आणि स्थानिक आमदारांनी पण घेतली पाहिजे, पोलीस प्रशासनाने पण घेतली पाहिजे, एमएससीबीने पण घेतली पाहिजे. कारण हा उद्रेक अण्णांच्या माध्यमातून आम्ही कोणी गप्प बसणार नाही. अण्णा जे म्हणतील, अण्णा सांगल ते तसं आम्ही इथून पुढे करणार आहे. आणि लवकरात लवकर एमएससीबीचे अधिकारी कोणतरी इथे यावेत आणि काहीतरी आम्हाला लेखी आश्वासन द्यावं, कारण सर्व लोक खोळंबलेले आहेत. एवढ्याच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. तर आज आपण या ठिकाणी जे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे, जे एमएससी कडून आपल्याला जे काय मीटर सक्ती करण्यात आलेली आहे, तर ती एक खरोखरच अन्यायकारक आहे. कारण त्याचं जे बिल आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये येत आहे. त्यामुळं आमचा या मीटरला विरोध आहे आणि आम्ही याचा जाहीर निषेध करतो. एमएससीचा सुद्धा जाहीर निषेध करतो. कारण कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा त्या ग्राहकाला कोणतीही सूचना न देता ही मीटर बसवली जात आहेत. तर हे जे आहे हे थांबलं पाहिजे आणि हा गोरगरीब जनतेवरती अन्याय आहे. त्यामुळे आम्ही या मीटरचा जाहीर निषेध करतो. मीटर बदलायला येणारा पहिला हातपाय तोडायचं त्याचं. मला आता एफआयआर पाहिजे, मला पोच द्या, मला तुमची पण पोच द्या, मला पोच द्या, मला पोच पाहिजे. जे काही मीटर तुम्ही स्मार्ट मीटर बसवलेले आहेत ते 7 दिवसाच्या आत तुम्ही काढून घ्यायचे. जर का 7 दिवसाच्या आत कुणी काढून नाही घेतली, जर का या मावशी आता भेटल्या, त्यांनी आता सांगितले की परस्पर अशा पद्धतीनं मीटर बसवले, तर या संपूर्ण तालुक्यामध्ये, म्हणजे हा केवळ ह्या पर्टिक्युलर गावाचा विषय नाही, संपूर्ण तालुक्यामध्ये 7 दिवस, आज तारीख आहे किती? आज 29 तारीख आहे. 5 तारखेपर्यंत जर का तुम्ही अशा पद्धतीनं मीटर नाही काढून घेतली तर 7 दिवसानंतर आम्ही ते मीटर फोडणार आहे. सर्वांनी ते मीटर काढायचे आणि फोडायचे, मिळून फोडणार आहे. शेवटी कायदा हातात घेऊया. ज्या काही गोष्टी होतील त्याला आपण सर्वांनी समोर जाऊया. म्हणजे असं काही नाही की ह्यांनी पुढे वाहून ह्यांनी केस घ्यायची. मी माझं मीटर फोडायचं, प्रत्येकानं आपलं मीटर फोडायचं आणि ज्या काही केसेस होतील त्याला आपण सर्वांनी समोर, हा शेवटचा पर्याय. कारण कितीही केलं तरी आता हे सगळं अदानीच्या घशात गेलेलं आहे आणि आपण कितीही कुणाकडे तक्रार केल्या तरी आपलं कुणीही काय ऐकणार नाही. त्यापेक्षा आपण हा कायदा हातात घेणे, आणि महात्मा गांधींनी सांगितले की जो कायदा हा आपल्या हिताविरुद्ध आहे तो कायदा हातात घ्यायला आपल्याला कधी कुणी अडवलेलं नाही. तर आपण सर्वांना विनंती आहे की आपण ह्या बाबतीत हे निवेदन जे आहे ते एमएससीबीच्या लोकांना द्यायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो की आजपासून 5 तारखेपर्यंत आपण मुदत देतो एमएससीबीला की संपूर्ण तालुक्यातील जे मीटर आहेत स्मार्ट मीटर ते त्यांनी पोस्टपेड असू देत किंवा प्रीपेड असू देत, ती त्यांनी काढून घ्यायचे. जर का नाही घेतली तर आपण त्यातून पुढे आपण त्या ठिकाणी मीटर आपण ते फोडणार आहोत. ज्या काही केसेस होतील त्याला सामोरं जाणार आहोत. असं आपण आमचे अनिल गोडे जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला.